हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. सो फ्रेंड्स, याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण सिलेक्शन सॉर्टचा प्रोग्राम बघितला होता. जो आपलं 11th लेक्चर होतं. आता हे आपलं 12th लेक्चर असणार आहे. या लेक्चर मध्ये आपल्याला इन्सर्शन सॉर्ट बघायचा आहे. इन्सर्शन सॉर्ट याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी बघणार आहोत आजच्या लेक्चरच्या निमित्ताने? याची थिअरी, त्याची प्रोसिजर आणि त्याचे एक्झाम्पल, त्याचं अल्गोरिथम एक आणि त्याचं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत आज. तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि ह्याचं क्वेश्चन नीट वाचून घ्या. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतात 4 मार्काला किंवा 6 मार्काला. हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. आणि या इन्सर्शन सॉर्टला असं सॉल्व्ह केलं जातं. हे आपण डिटेल मध्ये आज चर्चा करणार आहोत. कसं तुम्हाला क्वेश्चन आलं तर कसं करायचं आहे सॉल्व्ह. आता चला तर मग आधी थिअरी बघूया. Insertion sort. Insertion sort is one of the sorting. Insertion sort is one of the type of sorting algorithm. It it is stable sorting algorithm. स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम म्हणजे काय? तुम्हाला मित्रांनो मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं. याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम आपली कोणती होती? बबल सॉर्ट एक स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम होती आपली. हे पहा बबल सॉर्ट. हे पहा बबल सॉर्ट. इट इज ए स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम. आता स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम म्हणजे काय? मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं. आताही तीच सांगतो. जी एलिमेंट तुमचा आधी येईल तोच एलिमेंट तुमचा आधी एक्सेप्ट केला जाईल. त्याच्यावरतीच आधी ऑपरेशन परफॉर्म केले जाईल. सपोज एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एखादा ऍरे घ्या. हा ऍरे आहे. हा डाटा स्ट्रक्चर आहे. सपोज इथे ह्याच्यात किती एलिमेंट्स आहेत? टोटल 5 एलिमेंट्स आहेत. आता इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 8 आहे. सपोज हा तुमचा डाटा स्ट्रक्चर आहे. आता मित्रांनो, स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. याची इंडेक्स व्हॅल्यू, हा ऍरे आहे समजा, याची इंडेक्स व्हॅल्यू 0 1 2 3 4. आता इंडेक्स व्हॅल्यू लिहिली. आता मित्रांनो तुम्हाला सांगा, पहिल्यांदी कोणता इथं पहा, याच्यामध्ये 0th इंडेक्सला पहिली व्हॅल्यू म्हणजे पहिल्यांदी हे देणार आपण, भाव देणार. म्हणजे पहिली व्हॅल्यू 0 इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे त्याला पहिल्यांदी घेणार. याच्यावरती पहिल्यांदी ऑपरेशन परफॉर्म करणार. म्हणजे जर आपल्याला बबल सॉर्ट करायचं असेल तर या दोघांचं कंपॅरिझन करणार. सिलेक्शन सॉर्ट करायचं असेल तर जे छोटा आहे त्याला घेतलं जाणार. आता इन्सर्शन सॉर्ट मध्ये कसं करायचं ते सांगणार आहे. याच्यामध्ये मी तेच सांगत आहे की स्टेबल सॉर्टिंग म्हणजे काय. हे आधी आलं याला आधी घेणार, त्यानंतर मी याला घेणार. आता मित्रांनो, या 2 यांच्या दोन्हीच्या व्हॅल्यूज तर सारखे आहे. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजे a ऑफ 2 आणि a ऑफ 3 ची व्हॅल्यू दोन्हीची सिमिलर व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू आहे? 2 व्हॅल्यू आहे. दोन्हीच्या सिमिलर व्हॅल्यू आणि त्या 2 आहेत. मित्रांनो, पण कोणत्या 2 ला आधी घेणार आपण? जे 2 आधी आले त्याला आधी घेणार आपण. त्याच्यावरती आधी ऑपरेशन परफॉर्म करणार. कोणता 2 आधी आला? a ऑफ 2 म्हणजे ही व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आधी आलेली म्हणून याच्यावरती आधी घेणार आणि याला नंतर घेणार. त्याच्यामुळे त्याला स्टेबल सॉर्टिंग असं म्हणलेलं आहे मित्रांनो. जो आधी इन्सर्ट डाटा झालाय त्याच्यावरती ऑपरेशन आधी परफॉर्म करणार, त्याला स्टेबल सॉर्टिंग असं म्हणतात. एक थोडक्यात मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आणि याच्या आधी सांगितलं जे डाटा आधी आले त्याला स्टेबल सॉर्टिंग म्हटलं जातं. त्याला आधी त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केले जातात किंवा त्याच्यावरती सॉर्टिंग परफॉर्म केली जाते. त्याला स्टेबल सॉर्टिंग म्हणतात. याच अल्गोरिथम थ्रू हा इन्सर्शन सॉर्ट वर्क करतो. हा इन्सर्शन सॉर्ट काय आहे? एक टाइप आहे सॉर्टिंग अल्गोरिथमचा. टोटल किती टाइप आहेत सॉर्टिंग अल्गोरिथमचे? याच्या आधीच्या लेक्चर्स त्या निमित्ताने आपण बघितलेले आहे. हे पहा, ती डायग्राम कुठे गेली आपली? निवर. हा, हे पहा, सॉर्टिंगच्या टेक्निक्स किती आहेत? बबल सॉर्ट आहे, सिलेक्शन सॉर्ट आहे, इन्सर्शन, त्यानंतर क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट. आता आपण याच्यातल्या बबल सॉर्ट बघितली, सिलेक्शन सॉर्ट बघितली. आता इन्सर्शन सॉर्ट ह्या लेक्चरच्या निमित्ताने बघायला इथून पुढे आपण क्विक सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट पण शिकणार आहोत. त्यांचे प्रोग्राम्स, त्यांची थिअरी, त्यांचे एक्झाम्पल्स, ही सर्व गोष्टी मी घेत आहे. डिटेल मध्ये एकदम तुम्हाला लेक्चर्स मी प्रोव्हाइड करत आहे. ती पण फ्री मध्ये, फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि बघत चला व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला डीएसयू, हा म्हणजे डीएसयू म्हणजे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी, हे सर्व गोष्टी समजायला पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्कोर झाला पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट पहा, इन इन्सर्शन सॉर्ट
सॉर्टिंग इज डन ऑन द बेसिस ऑफ इन्सर्ट प्रिन्सिपल. सॉर्टिंग इथं कुण्या बेसिसवर केली जाते? इन्सर्ट प्रिन्सिपल वरती. म्हणजे काय? एखादा एलिमेंट आपण घेतला, त्याला आपण त्या डाटा स्ट्रक्चर मध्ये इन्सर्ट करीत आहोत. मित्रांनो, ते इन्सर्ट करायच्या टाइमलाच आपण त्याला अशाच जागेवरती ठेवणार जे की त्याच्यासाठी ती फिक्स जागा नाही. सपोज आता माझ्याकडे 2 एलिमेंट्स आहेत. काय आहे? 3 एक आहे आणि 8 एक आहे आणि 9 एक आहे. हा ऍरे आहे माझ्याकडे. सपोज हा 3 याचा ऍरे आहे. मला इन्सर्ट करताना 5 हा एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट प्रिन्सिपल सांगत आहे. आता इन्सर्ट करायचं आहे. मित्रांनो, मी इन्सर्ट करताना याला अशा जागेवरती टाकीन जे की हे सॉर्ट होऊन निघल. म्हणजे हा ऍरे याला इन्सर्ट करताना मग मी याला इन्सर्ट करताना 3 आणि 8 च्या मध्ये ठेवणार. का म्हणून 3 आणि 8 च्या मध्ये ठेवणार? कारण की ही त्याची परफेक्ट पोझिशन आहे. ह्या पोझिशन मध्ये जर ती राहील तरच हा ऍरे सॉर्टेड राहील. ह्या पोझिशन वरती हा एलिमेंट राहील तरच हा ऍरे सॉर्टेड राहील. मित्रांनो, इन्सर्ट प्रिन्सिपल समजून घ्या. हा एलिमेंट आपण इन्सर्ट करीत आहोत या ऍरे मध्ये. म्हणून याला इन्सर्ट प्रिन्सिपलचा यूज केला जातो या इन्सर्शन सॉर्ट मध्ये. असं म्हटलेलं आहे. इन्सर्शन म्हणजेच एखादा एलिमेंट इन्सर्ट करणे. त्यामुळे त्याला इन्सर्शन असं नाव दिलेलं आहे. ठीक. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघणार आहोत. पहिल्यांदा आपण 14 हा एलिमेंट इन्सर्ट केला सॉर्टेड एलिमेंट. त्यानंतर मी 33 इन्सर्ट केला. त्यानंतर मी 27, त्यानंतर मी 10, त्यानंतर मी 35. ही टोटल एलिमेंट सगळे इन्सर्ट करायचे. त्यामुळे इन्सर्ट प्रिन्सिपल वरती बेस आहे हा, असं थिअरी मध्ये सांगितलेलं आहे. In insertion sort, elements are inserted at right position. म्हणजे जो एलिमेंट इन्सर्ट करायचा आपल्याला ते राईट पोझिशन वरती इन्सर्ट करायचा असतो. आता सपोज मी तुम्हाला कसं सांगितलं 5 हा एलिमेंट इन्सर्ट करायचा. ते 5 एलिमेंट्स आपल्याला राईट पोझिशन वरती इन्सर्ट करावं लागलं. म्हणजे 3 आणि 8 च्या दोन्हीच्या मध्ये कसं इन्सर्ट केलं मी तसं इन्सर्ट करावं लागलं आपल्याला 5 एलिमेंट. म्हणजे तसे एलिमेंट इन्सर्ट केले जातात या इन्सर्शन सॉर्ट मध्ये. आता मित्रांनो, ही तुम्हाला लाईन समजणार नाही. का म्हणून? कारण ही वर्किंग आहे. वर्किंग आहे. ही कशाची वर्किंग आहे? आपले इन्सर्शन सॉर्टची वर्किंग आहे. आता ही तुम्हाला लाईन कधीच समजते जेव्हा आपण याचा प्रोग्राम घेता तेव्हा तुम्हाला ती लाईन क्लिअर होऊन जाईल. पण त्याच्या आधी मी काय करतो, मी तुम्हाला एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो. पहिल्या पास मध्ये काय होतं इन्सर्शन सॉर्टच्या, याच्यामध्ये पासेस असतात मित्रांनो. ही लाईन पहा. ही इन्सर्शन सॉर्ट टोटल n-1 passes are required for sorting an element. म्हणजे जर अरेची साईज जर n असेल, म्हणजे अरेची साईज जर 5 असेल, तर तुम्हाला पासेस किती लागतील? n-1 म्हणजे 4 पासेस लागतील. समजत आहे? जसं की सिलेक्शन सॉर्ट मध्ये लागत होते आपल्याला n-1 पासेस, जसं की बबल सॉर्ट मध्ये लागत होते n-, तसे ह्याच्यामध्ये सुद्धा n-1 पासेस लागणार आहे. आता स्टेप जाणून घ्या. पहिल्या पास मध्ये काय केलं जातं याच्यात? फर्स्ट इंडेक्स एलिमेंट इज कम्पेअर विथ 0th इंडेक्स एलिमेंट. पहिला इंडेक्स एलिमेंट म्हणजेच इंडेक्स व्हॅल्यू. आता याची इंडेक्स व्हॅल्यू काय? याची इंडेक्स व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4. फर्स्ट इंडेक्स एलिमेंट कम्पेअर विथ 0 म्हणजे 33 हा कम्पेअर केला जातो 14 पेक्षा. जर 33 मोठा असेल 14 पेक्षा तर त्याच्या राईट साइडला तो इन्सर्ट करतो, आणि जर 33 छोटा असेल 14 पेक्षा तर तो त्याच्या लेफ्ट साइडला इन्सर्ट केला असतो. हे आपल्या इन्सर्शनचं लॉजिक म्हणते. हे कसं करायचं हे तुम्हाला सांगणारच आहे. त्याचं एक्झाम्पल येतं, त्याचा प्रोग्राम फक्त ही थिअरी जाणून घ्या. आणि जर थिअरी लिहायला सांगितलं तरी थिअरी लिहा, त्याची वर्किंग घ्या. ही वर्किंगच आहे. या 3-4 लाईन त्याच्या वर्किंगच आहे. If 0th index element is greater than first index element, then store first index element into a temporary variable and shift 0th index element to its right by 1 position. आता ही लाईन तुम्हाला समजेल नसेल. या लाईनीचा अर्थ काय होतो मित्रांनो? जर 0th इंडेक्स एलिमेंट म्हणजे जर 14 हा 33 पेक्षा छोटा असेल, म्हणजे मी जे तुम्हाला आधी सांगितलं तेच. जर 33 एलिमेंट हा 14 0th इंडेक्स वरचा एलिमेंट, 0th इंडेक्स वरचा एलिमेंट कोणता आहे? 14. हा कोणता आहे? फर्स्ट इंडेक्स वरचा एलिमेंट. जर फर्स्ट इंडेक्स वरचा एलिमेंट ह्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्याला राईट साइडला टाका. मग इथे काय केलेलं आपण 33 इन्सर्ट केला. 33 इन्सर्ट केला. कुठे इन्सर्ट केला? 14 च्या राईट साइडला. याच्यातला काढला मी इथे या बकेटमध्ये इन्सर्ट केला. कुठं? 14 च्या राईट साइडला. राईट साइडलाच काउंट केला कारण की तो ग्रेटर होता म्हणून, आणि तो स्मॉलर असतात त्याच्या लेफ्ट साइडला इन्सर्ट केला असता. समजत आहे मी काय म्हणताय? आणि
आणि ते टेम्पररी व्हेरिएबल मध्ये टाकून ते आपण इन्सर्ट करतो मित्रांनो. ते आपल्याला टेम्पररी व्हेरिएबलचा वापर करून इन्सर्ट करायचा आहे. तर मग ते टेम्पररी व्हेरिएबलचा वापर आपण कुठे करणार? त्या आपल्या डायरेक्ट आपल्या त्या प्रोग्राम मध्ये. त्याचा प्रोग्राम बघत असताना इन्सर्शन सॉर्टचा प्रोग्राम बी आपल्याला बघायचा पुढच्या लेक्चर मध्ये. तो लेक्चर आपल्याला रँक 13 14 वर लेक्चर रँक वाटायचे आपल्याला. नाही आजचं किती वेळ तुम्हाला माहित नाही लेक्चर, पण असेल ते असेल. आपण बघूया पुढच्या लेक्चर मध्ये ते प्रोग्राम. देन insert temporary variable value in zeroth position. म्हणजे झिरोथ पोझिशन वरती ती टेम्पररी व्हॅल्यू इन्सर्ट करायची. ही थिअरी आहे त्याची. ही थिअरी तुम्हाला आता समजणार नाही, मी लिहून देतो, कारण की आपण आताशी फक्त थिअरी बघत आहोत. प्रोग्राम आणखी बघितलाय का आपण? नाही. जोपर्यंत प्रोग्राम बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही ही वर्किंग बघा. बाकीची ही थिअरी तर तुम्हाला समजत आहे. स्टेबल सॉर्ट काय आहे, त्यानंतर मी सॉर्टिंग प्रिन्सिपल, इन्सर्ट प्रिन्सिपल काय म्हटलं आहे. इन्सर्ट प्रिन्सिपल म्हणजे एलिमेंट्स इन्सर्ट करणे. त्यानंतर मी हे राईट पोझिशन वरती एलिमेंट इन्सर्ट केला जातो. राईट म्हणजे राईट साइडला नाही बरं का, करेक्ट पोझिशन. इथं राईट म्हणजे राईट साइडला समजू नका. ऍट करेक्ट करेक्ट पोझिशन असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे की जिथं त्याला व्हायला पाहिजे त्याच ठिकाणी तो इन्सर्ट केला जातो. इन सेकंड पास म्हणजे सेकंड पास मध्ये काय होते बघा, फर्स्ट पास आणि सेकंड पास हे तुम्हाला समजणार नाही, इथपर्यंत तुम्हाला समजणार नाही. बाकी या 3-4 लाईन तुम्हाला समजून सांगतो. फक्त हे तुम्हाला केव्हा समजेल, प्रोग्राम बघत असताना. सेकंड पास मध्ये काय होते, कंपेअर सेकंड इंडेक्स एलिमेंट विथ फर्स्ट इंडेक्स एलिमेंट अँड देन झिरोथ इंडेक्स एलिमेंट. म्हणजे सेकंड पास मध्ये काय होते, सेकंड इंडेक्स म्हणजे आता ह्याचं झालं 33 झालं, आता 27 कोणता सेकंड इंडेक्स एलिमेंट होता ते पहा. झिरोथ फर्स्ट सेकंड, 27 कोणता होता, सेकंड इंडेक्स एलिमेंट. तो कम्पेअर केला जातो फर्स्ट आणि झिरोथ इंडेक्स आणि फर्स्ट इंडेक्स सोबत. म्हणजे 14 सोबत आणि 33 सोबत. जर ते 14 पेक्षा मोठा असेल तर 14 च्या नंतर, आणि ते 33 पेक्षा छोटा असेल तर 33 पेक्षा आधी, म्हणजे दोन्हीच्या मध्ये तो इन्सर्ट होईल. समजत आहे मी काय म्हणतोय? असं. if required platform shift at insert position. म्हणजे जर तिथं ते बसत असेल, जर तो एलिमेंट त्या पोझिशन वरती करेक्टली फिट होत असेल, म्हणजे एका ऑर्डरनी, म्हणजे जर तो एलिमेंट पहिल्या एलिमेंट पेक्षा मोठा दुसऱ्या एलिमेंट पेक्षा छोटा असेल आणि तो मध्ये बसत असेल तर तो मध्ये इन्सर्ट केला जाऊ शकतो. असं इन्सर्शन सॉर्ट मध्ये पॉसिबल आहे. कळलं? शिफ्टचं जाऊ द्या, शिफ्ट लिहू नका, किंवा शिफ्ट म्हणजे त्याला शिफ्ट बी केलं तर जमलं असतं, पण आपण इन्सर्ट करणार आहे त्याला एलिमेंटला, जो की एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करायचा. शिफ्टचं सांगू का तुम्हाला? शिफ्ट म्हणजे ह्या 33 ला इकडे शिफ्ट केलं आणि 14 ला इथंच राहून दिलं. 33 ला इकडे शिफ्ट केलं म्हणजे याच्यामध्ये जागा राहिली, त्याच्यामध्ये त्या जागेत आपण 27 इन्सर्ट केला, असा त्याचा अर्थ होतो. आता समजून घ्या. in each pass प्रत्येक पास मध्ये fix one position and compare it with all element placed before it. म्हणजे प्रत्येक पास मध्ये एक एलिमेंट शिफ्ट केला जातो. कुठं? या शॉर्टेड बकेट मध्ये. आता याच्यातला एक एलिमेंट उचलणार, 33 उचलला, याच्यामध्ये टाकणार, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर इन्सर्ट करणार 33 कुठे इन्सर्ट करणार? 14 च्या नंतर. कारण की 33 हा ग्रेटर आहे 14 पेक्षा, म्हणून त्याच्यानंतर मी इथं आला 14. समजत आहे? आता 27 इन्सर्ट करणार, 27 कुठे येणार? 14 च्या 33 च्या मध्ये, म्हणजे दोन्हीच्या मध्ये 47 येणार. आता 10 इन्सर्ट करायचं आहे आणि खाली लाईन बघा, फेज पास 3 मध्ये 10 इन्सर्ट करायचा. 10 कुठे येईल? या 14 च्या आधी येईल, 27 च्या आधी येईल, 33 च्या पण आधी येईल. म्हणजे हा 10 तुमचा इथं येईल, इथं या पोझिशन वरती येईल, या पोझिशन वरती तुमचा 10 येईल. आता बघूया 10 तिथं झालंय का, हे पहा 10 तिथं झालंय का. आता 35 कुठे येईल? या पोझिशन वरती येईल. इथं आलं का? आला. मग अनसॉर्टेड डायरेक्ट काय म्हणला, एम्प्टी राहील, आणि सॉर्टेड डायरेक्ट आपल्याला भेटून जाईल मित्रांनो. हा आपला सॉर्टेड डायरेक्ट. फक्त याच्यामध्ये एवढंच करायचं की जो की एलिमेंट आपण इन्सर्ट करणार आहोत त्याला करेक्ट जागेवरती इन्सर्ट करायचं आहे. आता 27 इथं 33 च्या नंतर लिहिलेलं असतं तर ते सुद्धा काय झालं असतं, अनसॉर्टेड डायरेक्ट. सॉर्टेड डायरेक्ट झालं असतं, ते नाही, कारण की 27 हा 33 पेक्षा छोटा आहे, म्हणून याला आपण दोन्हीच्या मध्ये पुट करणार. समजत आहे? आता तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला थिअरी एक्झाम्पल थ्रू समजून सांगत आहे, म्हणून तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल.
कंटिन्युअस दिस प्रोसेस म्हणजे ही प्रोसेस कंटिन्यू करायची टिल लास्ट पोझिशन एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ ऑल एलिमेंट प्लेस बिफोर इट. म्हणजे ही प्रोसिजर कंटिन्यू कवर करणार जोवर लास्टचा एलिमेंट तुमचा प्लेस होत नाही तोवर. ह्याच्यात लास्ट एलिमेंट 35 होता ह्या एलिमेंट 35. मग 35 जोवर इन्सर्ट होत नाही करेक्ट पोझिशन वरती अनसॉर्टेड आहे जोवर एम्प्टी होत नाही तोवर आपला तोवर ही प्रोसिजर कंटिन्यू होईल. मग ही प्रोसिजर एंड केव्हा होईल? हे एंड झाल्यावर एम्प्टी बकेट झाल्यावर ही कोणती अनसॉर्टेडची बकेट एम्प्टी झाल्यावर मग आपली प्रोसिजर एंड होईल आणि आपल्याला सॉर्टेड अरे शेवटी भेटून जाईल. हा पहा हा सॉर्टेड अरे आपल्याला शेवटी भेटून जाईल. समजत आहे मी काय म्हणत आहे आणि आपण काय केलेलं आहे? सर्व गोष्टी समजत आहेत. ह्याच्यामध्ये ही लाईन आपण आधीच बघितली की n-1 पासेस लागतात. टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे याची? वी गो n रेस टू 2 म्हणजे n चा स्क्वेअर 2 असं. मग मित्रांनो याला बिग ओ एन बी लिहू शकतो आपण कारण की कॉन्स्टंट इग्नोर केले जातात. कशा थ्रू? आपलं बिग ओ नोटेशन थ्रू हे आपल्याला माहिती. पण बिग ओ एन स्क्वेअरच घ्या सोपं जाईल म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल कारण की त्याची पण टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. ठीक आहे एक थिअरीचा भाग तुम्हाला म्हणून लिहिलेला आहे. त्या प्रोग्राम म्हणजे आता याच्या प्रोग्रामला लागणारा टाइम इन्सर्शन सॉर्टच्या प्रोग्रामला लागणारा टाइम हा इथं बिग ओ नोटेशन मध्ये रिप्रेझेंट केला जातो. टाइम कॉम्प्लेक्सिटीचं जर लेक्चर बघितलं असेल तर ते लेक्चर बघून घ्या. इम्पॉर्टंट लेक्चर आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. त्याच्यात मी सांगितलं आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी काय म्हणते की तुमचा अमाउंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट दॅट प्रोग्राम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी द मेमरी रिक्वायर्ड फॉर दॅट प्रोग्राम इज नोन एज स्पेस कॉम्प्लेक्सिटी. मग त्याचा फॉर्म्युला होता इट्स फिक्स स्पेस मेमरी आणि तुमचा व्हेरिएबल स्पेस मेमरी टोटली तुमची स्पेस कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट केली जाते. त्याचा फॉर्म्युला होता ते तुम्हाला लक्षात येते असंच की त्याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलेलं आहे. आता अल्गोरिदम बघून घ्या. आता अल्गोरिदम मी तुम्हाला म्हणतो सर इथं तर तुम्ही जरा अल्गोरिदम वरच्या लेक्चर्स मध्ये आम्हाला जरा प्रोग्रामिंग थ्रू म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू दिलाय. पण मित्रांनो अल्गोरिदम तसा सुद्धा अल्गोरिदम म्हणजे काय जर तुम्हाला सांगायचं जर अल्गोरिदमची सिंपली डेफिनेशन algorithm is a step by step execution of program in a simple language simple English language. म्हणजे तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये काय करायचंय त्याचं लॉजिक ते आपल्याला सांगायचं आहे स्टेप बाय स्टेप सिंपल लँग्वेज मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचंय पहिल्या स्टेप मध्ये इफ इट इज द फर्स्ट एलिमेंट सॉरी इट इज काढून टाका. इफ द फर्स्ट एलिमेंट इज ऑलरेडी सॉर्टेड रिटर्न 1. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एलिमेंट जर ऑलरेडी सॉर्टेड असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही. कशात? अरे मध्ये पहिला एलिमेंट राईट सॉर्टेड असतो. पहिला एलिमेंट हे तुम्हाला समजणार नाही कारण की मी हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा प्रोग्राम घेईल आणि जेव्हा मी तुम्हाला समजून सांगेन. हे समजून सांगतो मी टेन्शन घेऊ नका. लास्टला आपल्याला व्हाईट बोर्डवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिक करायचं एक नेक्स्ट नंबर. आता हे नेक्स्ट नंबर पिक करणार 33 इन्सर्ट करायचा. कम्पेअर विथ ऑल एलिमेंट्स इन सॉर्टेड सब लिस्ट म्हणजे या सॉर्टेड लिस्ट मध्ये हा बकेट मध्ये कम्पेअर करायचा या एलिमेंटला 27 ला. मग कम्पेअर केल्यावर त्याला राईट पोझिशन वरती इन्सर्ट करायचं शिफ्ट ऑल एलिमेंट्स म्हणजे त्याला शिफ्ट करायचं आणि राईट पोझिशन वरती त्या एलिमेंटला स्टोअर करायचं. जर ती ग्रेटर असेल तर त्याच्या राईट साइडला जर ते स्मॉलर असेल तर त्या एलिमेंटच्या लेफ्ट साइडला. समजत आहे? इन्सर्ट द व्हॅल्यू म्हणजे ते इन्सर्ट करायची व्हॅल्यू म्हणून त्याला इन्सर्शन सॉर्ट असं म्हटलेलं आहे. आणि रिपीट दिस प्रोसेस अंटिल ऑल लिस्ट इज सॉर्टेड. जोवर ती प्रत्येक एलिमेंट सॉर्ट होत नाही तोवर ती प्रोसेस रिपीट करायची. चला आता हा क्वेश्चन आपण बघूया आपल्या ऑनलाईन ह्याच्यावरती जाऊया व्हाईट बोर्ड वरती तिथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स आता मी आपल्या ब्लॅक बोर्ड वरती आलो आहे. आता मी इथं काय केलेलं आहे डार्क मोड ऑन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दिसत असेल. पण एक्झाम्पल मी तुम्हाला तिथं सांगितलेलंच आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला हे दिसत असेल. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. क्लिअर दिसत आहे ना सर्वांना? क्लिअर दिसतच असेल. आता मी तुम्हाला समजून सांगतो. आता फ्रेंड्स मला सांगा आपल्याला क्वेश्चन काय येतो एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये तुमची जी 70 मार्क्सची जी तुमची एक्झाम राहते त्याच्यामध्ये क्वेश्चन कसा येतो पहा. असा क्वेश्चन येतो सॉर्ट द फॉलोइंग नंबर
इन असेंडिंग ऑर्डर युझिंग इन्सर्शन सॉर्टचा वापर करून आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट सॉर्ट करायचे. कोणते एलिमेंट जो की ते गिवन राहतील ते स्वतः एलिमेंट्स देतात, ते स्वतः एलिमेंट्स देतात आणि ते आपल्याला सॉर्ट करायचे असेंडिंग ऑर्डर मध्ये. कोणत्या सॉर्टिंगचा यूज करून? इन्सर्शन सॉर्टिंगचा यूज करून. ते स्वतः आपल्याला सांगतात मित्रांनो, ती स्वतः सांगतात आपल्याला. राईट द आउटपुट आफ्टर इच इटरेशन. प्रत्येक इटरेशन झाल्यावर आउटपुट लिहायचं. असं तुम्हाला किती मार्कासाठी क्वेश्चन येतो? टोटल 4 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, किंवा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. आता मित्रांनो मला सांगा की आधी लिहायचं कसं? आता तुम्हाला लिहिण्याची पद्धत माहिती असली पाहिजे. पहिले हे गिवन लिहायचं. गिवन एलिमेंट्स, हे सर्व एलिमेंट्स असे काढायचे. कशात? एका ऍरे मध्ये. मग गिवन लिहायचा, त्यानंतर असा ऍरो काढायचा. इनिशियल एलिमेंट असं लिहायचं. आणि पहिल्या पाच वन लिहायचं नाही डायरेक्ट. पहिल्यांदा इनिशियल एलिमेंट लिहिल्यानंतर काय करायचं? 2 बकेट्स काढायच्या. पहिली बकेट ही तुमची सॉर्टेड बकेट राहील, ही तुमची सॉर्टेड बकेट. आणि दुसरी बकेट अनसॉर्टेड बकेट राहील. 2 बकेट्स काढायचे. समजत आहे मी काय म्हणताय? ही पहिली बकेट तुमची आणि ही दुसरी बकेट. समजत आहे? 2 बकेट काढल्या. त्यानंतर काय करायचं मित्रांनो? पहिला एलिमेंट, हा पहिला एलिमेंट कोणता आहे या लिस्ट मधला? काय? 14 एलिमेंट या सॉर्टेड लिस्ट मध्ये टाकायचा पहिल्यांदा. मग मित्रांनो हा 14 एलिमेंट हा सॉर्टेड आहे का नाही? हो, सॉर्टेड आहे. कसं काय? कारण याच्या इकडले एलिमेंट नाही आणि इकडले एलिमेंट नाही. जर तो एकच एलिमेंट असेल तर तो आपोआप सॉर्टेड होऊन जाईल, कारण की इकडेही काय नाही, इकडेही काय नाही. म्हणून याला सॉर्टेड बकेट मध्ये आधी आपण पुट केलं. आता मित्रांनो अनसॉर्टेड बकेट मध्ये बाकीचे सर्व एलिमेंट, हे चारही एलिमेंट बाकीचे सर्व ठेवून दिले. 33, 27, 10 आणि 35. त्यानंतर मी काय केलं? आपण इन्सर्ट कोणतं करायचं? 33 एलिमेंट इन्सर्ट करायचं. मग असं लिहायचं 5 1, म्हणजे पहिल्या 5 मध्ये इन्सर्ट 33. कोणता? 33 एलिमेंट इन्सर्ट करायचं. 41 च्या नंतर 33 एलिमेंट आहे ना, मग 33 एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करायचं. मग इन्सर्ट 33 लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं? 33 हा इन्सर्ट केला जाईल. 33 हा इन्सर्ट केला जाईल. 33 कुठे इन्सर्ट करणार मग तुम्ही? मग तुम्ही ते 33 याच्यासोबत चेक करणार, या 14 एलिमेंट सोबत. मग जर तुमचा 33 हा ग्रेटर असेल या 14 एलिमेंट पेक्षा, तर तुम्ही काय करायचं? 33 ला राईट साइडला टाकायचं. मग 33 ला कुठे टाकणार तुम्ही? आता हे 14 पेक्षा ग्रेटर आहे, मग त्याच्या राईट साइडला टाकणार. म्हणून इथं राईट साइडला आलेला आहे 14 च्या. समजत आहे? आता कोणताही पास टू मध्ये कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार? 27. 33 गेला ना या बकेट मध्ये, या बकेट मधून या बकेट मध्ये आला. कोणत्या? अनसॉर्टेड बकेट पासून सॉर्टेड बकेट मध्ये आला. तर मित्रांनो किती राहिले? मग 3 एलिमेंट्स राहिले. 33 गेला. आता कोणता? 27 एलिमेंट इन्सर्ट करायचा. 27 एलिमेंट. त्याच्यानंतर 27 होता ना, मग 27 एलिमेंट इन्सर्ट करायचा. मग आता 27 कुठे इन्सर्ट केला जाईल? या 14 पेक्षा ग्रेटर आहे 27 आणि 33 पेक्षा छोटा आहे. मग या दोन्हीच्या मध्ये जी काही जागा आहे तिथे 27 इन्सर्ट केली. समजत आहे? इन्सर्शन सॉर्ट का म्हटलेलं आहे? कारण की एलिमेंट इन्सर्ट करत आहोत. जो एलिमेंट सिलेक्ट केला आपण, तोच एलिमेंट आपण इन्सर्ट करीत आहोत. इथे कोणता एलिमेंट सिलेक्ट केला? 27 दोन्हीच्या मध्ये इन्सर्ट केला. कळालं? आता कोणता? 10 कुठे इन्सर्ट करणार मी? 10 कुठे इन्सर्ट करणार? 14 च्या आधी. समजत आहे? या 14 च्या आधी इन्सर्ट करणार. म्हणजे तिसऱ्या पास मध्ये काय? 10 14 च्या आधी आला, या बकेट मधून सॉर्टेड बकेट मध्ये गेला. आता काय? 35 कुठे इन्सर्ट करणार? या सर्व जणांच्या लास्टला, कारण 35 सगळ्यात मोठा आहे म्हणून लास्टला इन्सर्ट केला चौथ्या पास मध्ये. कळालं? त्यानंतर या लिस्ट मध्ये काय राहिलं? जर 35 बी गेला तर ही लिस्ट काय झाली? एम्प्टी झाली. मग अनसॉर्टेड लिस्ट एम्प्टी झाली. तुम्हाला सगळी सॉर्टेड लिस्ट भेटली मित्रांनो. मग तुम्हाला शेवटी फायनली तुम्हाला काय भेटतं? एक सॉर्टेड ऍरे तुमचा भेटून गेला. तुम्हाला सॉर्टेड ऍरे तुमचा भेटून गेला. कळालं? मग मित्रांनो स्टार्टिंगला काय होतं तुमच्याकडे? अनसॉर्टेड ऍरे. त्याला शेवटीपर्यंत जोपर्यंत 4n-1 पास झाले तोपर्यंत आपला सॉर्टेड ऍरे होऊन गेला. कळालं? n-1 पासेस म्हणजे किती पासेस लागले? टोटल 4 पासेस लागले. मग किती एलिमेंट? 1 2 3 4 5, टोटल 5 एलिमेंट आहे. म्हणजे 5-1 म्हणजे 4 पासेस लागणार. समजत आहे? आता मित्रांनो याच्या खाली आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. आता सपोज हा क्वेश्चन तुम्हाला आला, मी तुम्हाला कोणत्याही बाजूने कमी करणार नाही. तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल्स मी घेऊन सांगणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, व तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी मी तुम्हाला हे करून सांगणार आहे.
मित्रांनो आता तुम्ही सांगा मला, आता मी काय करतो तुम्हाला या ॲरेवरती तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला जातो हे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय करणार मी, गिवन ही गिवन म्हणून लिहिणार. आता तुम्ही लिहा तिथं, मी लिहित बसणार नाही. पहिल्यांदा इनिशियल व्हॅल्यू का, इनिशियल व्हॅल्यू का काय होतं आपलं ते इनिशियल एलिमेंट्स असं सुद्धा लिहू शकतो. इनिशियल एलिमेंट्स एलिमेंट्स का, इनिशियल एलिमेंट्स म्हणजे इनिशियली एलिमेंट्स कोणते कोणते आहेत ते लिहा. आता मित्रांनो इथं सॉर्टेड आहे, मी या ब्ल्यू बकेट मध्ये रिप्रेझेंट करतो आणि अनसॉर्टेड आहे मी इथं या ऑरेंज बकेट मध्ये रिप्रेझेंट करतो. आता पहिल्यांदा कोणता नंबर आहे, हा 99 हा नंबर मी इथे लिहिणार. का म्हणून इथे लिहिणार, कारण की पहिला नंबर आपण सॉर्टेड आहे. आता ब्ल्यू बकेट सॉर्टेड आहे आणि ही बकेट कोणती आहे तुमची अनसॉर्टेड. आता मी इथं डिटेल मध्ये लिहित बसणार नाही. इथं कसं लिहिले मी सॉर्टेड आहे अनसॉर्टेड आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये असं लिहायचंय, पण मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे आणखी एक एक्झाम्पल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल तुमचे नजरेखालून जावे, तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी. आता राहिलेले एलिमेंट्स बाकीचे राहिलेले किती एलिमेंट्स आहेत, 56 तुमचा एलिमेंट राहिलेला आहे, 365 एलिमेंट राहिलेला आहे, त्यानंतर 45 एलिमेंट राहिलेला आहे आणि 9 एलिमेंट राहिलेला आहे. समजा आता मित्रांनो काय करणार, इन्सर्ट केला आपण 19 एलिमेंट इनिशियली. आता पहिला पास म्हणजे पास 1, पहिल्या पास मध्ये पास 1, पहिल्या पास मध्ये काय होणार, इन्सर्ट एलिमेंट, कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार, इन्सर्ट पहिले कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार, 56. मग 56 हा एलिमेंट आपण इन्सर्ट करणार. मग परत घ्या बकेट काढा, बकेट जी बकेट आहे ती बकेट काढायची, प्रत्येक पास साठी वेगळी बकेट काढायची तुम्ही एक्झाम मध्ये. ही ह्याची बकेट आणि ही झाली ह्याची बकेट, असं प्रत्येक पास साठी काढायची तुम्ही बरं का. आता 56 मला इन्सर्ट करायचं, आता 99 आहे, 56 मी कुठे इन्सर्ट करणार, 99 आधी का नंतर, असं मी रेषा ओढायच्या नाही, डायरेक्ट तुम्ही लिहून टाकायचं 56 आधी लिहायचा आणि 99 त्याच्या नंतर लिहायचा. समजत आहे. बाकीचे राहिलेले एलिमेंट्स 365, त्यानंतर तुमचा 45 आणि त्यानंतर तुमचा 9 राहिलेले एलिमेंट्स लिहायचे. आता पास 2 यामध्ये कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार, यामध्ये तुमचा 365 इन्सर्ट करणार, 365. आता मी माऊसने लिहित आहे म्हणून माझं हँडरायटिंग इथं बरोबर येत नाही. तुम्ही तुमच्या पेनने लिहिलं तर तुमची हँडरायटिंग बरोबर येईल. आता मी याला वर घेतो. आता कोणता एलिमेंट इन्सर्ट करायचा, 365. मग परत एक बकेट सॉर्टेड तुमची आणि एक बकेट अनसॉर्टेड आहे, अनसॉर्टेड बकेट, एक बकेट तुमची सॉर्टेड आणि एक बकेट तुमची अनसॉर्टेड बकेट मी हे रिप्रेझेंट करतो. आता 56 आधीपासून तुमच्या एलिमेंट मध्ये होता, आधीपासून या सॉर्टेड एरे मध्ये आहे, त्यानंतर 99 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 365 टाकायचं, मग कुठे टाकणार, या दोन्हीच्या नंतर, म्हणजे इथे येणार 365, या दोन्ही नंबर्सच्या दोन्ही एलिमेंट्सच्या नंतर येणार. आता राहिलेले कोणते कोणते एलिमेंट इथं, 45 राहिला आणि 9 एलिमेंट राहिले. मग मित्रांनो जसं जसं तुमचे प्रत्येक पास होत राहील तसं तसं तुमचे एलिमेंट सॉर्टेड होत आहे, हे तुम्हाला लक्षात येत आहे का, तसं तसं तुमचे एलिमेंट सॉर्टेड होत आहे. आता काय करणार तुम्ही, पास नंबर 2 झाला, पास नंबर 3 करा, यामध्ये कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार तुम्ही, यामध्ये 45 इन्सर्ट करणार आहे, 45 लिहायचा, त्यानंतर परत सॉर्टेड बकेट काढायची तुमची आणि अनसॉर्टेड बकेट काढायची. आता मित्रांनो त्यामध्ये एलिमेंट्स लिहायचे. आता 45 पेक्षा छोटा आहे का मोठा आहे चेक करा, 56 पेक्षा छोटा आहे ना, मग इकडे इन्सर्ट करा. मग 45 आधी येणार, त्यानंतर 56 येणार, त्यानंतर 99 येणार, त्यानंतर 365 येणार, जे एलिमेंट आहेत बाकीचे सर्व. इथं कोणता राहते, अनसॉर्टेड एरे मध्ये 9 एलिमेंट राहते. आता तुमचा चौथा पास म्हणजे पास नंबर 4. आता कोणता एलिमेंट राहिला तुमचा, पास नंबर 4, P4. आता कोणता एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे, 9 एलिमेंट इन्सर्ट करायचे. मग काय करणार, सॉर्टेड ही तुमची बकेट आणि अनसॉर्टेड बकेट काढा, सॉर्टेड बकेट आणि अनसॉर्टेड बकेट, तिथे तुम्हाला लिहायचंय बरं का. आता 9 छोटा आहे सगळ्यापेक्षा, हो 9 आधी द्या, त्यानंतर कोणता एलिमेंट तुमचा 45 आहे, त्यानंतर 56 आहे,
त्यानंतर 99 आहे, त्यानंतर 365 आहे. आता मित्रांनो ही लिस्ट काय झाली? एम्प्टी, EMPTY, एम्प्टी. ही लिस्ट मध्ये काय राहिलं का अनसॉर्टेड मध्ये? काहीच नाही मित्रांनो. मग तुमचं आपल्याला सॉर्टेड अरे भेटला का? हो, हे सर्व काय आहे? सॉर्टेड अरे तुमचा. मग शेवटी लिहायचं सॉर्टेड अरे इक्वल्स टू असा अरे काढायचा. मग याच्यामध्ये लिहायचं 9, 45, 56, 99, 365 आणि याला क्लोज करायचं. मित्रांनो शेवटी तुम्हाला सॉर्टेड अरे असा भेटून जाईल. समजत आहे काय काय केलं, कसं कसं केलं, प्रोसेस कशी परफॉर्म केले. आता हे लिहिताना तुम्ही असं फिजिबिलिटी कार्ड करून लिहू नका. लिहिता मी प्रॉपर तुम्हाला दिलेलं आहे लिहून आणि तुमच्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला ऍड केलेलं आहे. हे हाच एक्झाम्पल आहे ना पीडीएफ मध्ये मी ऍड केलेलं आहे. समजा तुम्ही म्हणता इटरेशन्स काय सांगितले होते, राईट द आउटपुट ऑफ इच इटरेशन. इटरेशन म्हणजे पासेस राहतात तुमची आणि पासेस म्हणजे स्टेप्स राहतात. ही तिन्ही एकच वर्ड आहे. समजत आहे? ओके, तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल आणि इन्सर्शन सॉर्ट बद्दल सगळी थिअरी आणि त्याचे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं मेन म्हणजे 4 मार्कासाठी येऊ शकतो एक्झाम्पल. ती कसं सॉल्व्ह करायचं याचा प्रोग्राम येण्याची गॅरंटी मी एवढी देणार नाही, कारण की एक्झाम्पल येण्याची गॅरंटी आहे ना, प्रोग्राम येण्याची गॅरंटी एवढी देणार नाही. प्रोग्राम तुम्ही फक्त बबल सॉर्टचे करून जा, महत्वाचा प्रोग्राम बबल सॉर्टचा आहे. समजलं? सिलेक्शनचाही सांगता यायचं नाही, कारण की एक्झाम्पल दोन्हीचे येऊ शकतील, एक्झाम्पल 5 येऊ शकतील, पण प्रोग्राम 5 यायची गॅरंटी नाही. म्हणजे ते जर तुमचं नशीब खराब असेल तर ती प्रोग्राम देऊ शकतात, असं नाही की देऊ शकत नाही. फक्त लॉजिक प्रत्येकाचं काम तर प्रत्येकाचं तेच आहे की सॉर्टिंग करायची आपल्याला, पण लॉजिक प्रत्येकाचं डिफरंट आहे. गुगलचं वेगळं आहे, सिलेक्शनचं वेगळं आहे, इन्सर्शनचं वेगळं आहे, क्विकचं वेगळं आहे, मर्जचं वेगळं आहे. हे टोटली प्रत्येक टेक्निकचं वेगळं आहे. म्हणून मी प्रत्येक टेक्निकचं एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे, थिअरी तुम्हाला सांगत आहे, त्याची अल्गोरिदम मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याचं प्रोग्राम मी तुम्हाला सांगत आहे. आता उद्याच्या लेक्चर मध्ये, त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण काय करूया, याचा प्रोग्राम बघूया आणि याचं लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.